इतिहास म्हणजे काय? सदावळ्या जुन्या पुस्तकातील वाळलेली पानं ती रणांगणामध्ये सांडले रक्त. इतिहास म्हणजे आरसा आहे ज्यामध्ये माणसाचा चेहरा नाही त्याची वृत्ती दिसते. 1889 साल होतं. 4 दिवसांच्या अंतराने त्या विश्वामध्ये 2 माणसं जन्माला आली. एक जगाला मारण्यासाठी उठला आणि एक जगाला तारण्यासाठी. ओ सर, पण दोन्हीकडे क्रांतीच ना. त्यांची उंची सारखी होती, त्यांची गरिबी सारखी होती आणि ओठांवरची छोटीशी टूथब्रश ती सुद्धा सारखीच होती. पण माणूस सारखे नव्हते. एक आदेश देणारा ओरडून आदेश देणारा आणि दुसरा माणुसकीचा शोध घेणारा एक प्रवासी. आणि हो, क्रांती म्हणतोस ना, असं आहे की क्रांती रक्तानेही होते आणि रंगानेही, पण रक्तातली क्रांती शेवटी स्मशान शांतता होते. सर, हे तुमचे तत्वज्ञान मला परीक्षेत थोडी येणार आहे. उद्या माझ्या काय चिकित्सेचा पेपर आहे. आजकालच्या या प्रॅक्टिकल युगात कोणाला वेळ आहे हे छापलींचे सिनेमे बघायला? लोकांना रिझल्ट पाहिजे, रिझल्ट. हिटलरने बघा जर्मनीला जगातील सर्वात ताकदवर देश बनवले. त्यांना विजन दिले, विजन. विजन की भ्रम? श्री, तू तर डॉक्टर होणार आहेस. शरीरावरची शस्त्रक्रिया सोपी असते, पण मनावरची? हिटलरने जर्मनीच्या मनावर अशी शस्त्रक्रिया केली की ज्याने त्यांची संवेदना नावाची नसच कापली गेली. तुला बघायचं? मग चल त्या काळाच्या पडद्या आड जाऊया. मला काम हवंय. मला काम मिळत नाही म्हणून मी गुन्हेगार होतोय. या सिस्टीमला आग लावून द्या. कुणीतरी या अन्नासाठी आम्हाला एकमेकांशी भांडावं लागतं. एखादा तरी देवदूत येईल का? शांत. हा तुमचा देश? रडणारा भिकारी, कीड लागलेला, ज्या हातांनी शस्त्र उचलायचं त्या हातांनी हात पसरले. पण साहेब, भूक 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 हे कमकुवतपणाचं लक्षण आहे. तुम्हाला भाकरी नाही, तुम्हाला भाकरी नाही. ही भूक तुमच्यातली आग आहे. आज तुम्ही अन्नासाठी भांडताय, उद्या मी तुम्हाला या जगाचा ताट ओढायला लागेल. तुम्ही फक्त मला एक द्या, तुमची विचार करण्याची ताकद. डोळे बंद करून माझ्या मागे या. बघ 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 श्री, त्याने त्यांच्या भूकेला अभिमानाचा तडका दिला आहे. आता ते लोक विचार नाही करणार, ते फक्त फॉलो करणार.
चूक. तुम्ही योद्धे आहात, तुम्ही शुद्ध रक्ताचे आर्यन आहात. बोला, तुमचा मालक कोण? मग उठा. ही लोकशाही, ही माणुसकी, दया, माया, प्रेम सर्व कचऱ्यात टाका. जे कमकुवत आहेत ते आजारी आहेत, जे आपल्या रक्ताचे नाहीत त्यांना जगण्याचा अधिकार नाही. अशांना संपवणं हाच एकमेव औषध आहे. बघितलं त्याने त्यांची भूक नाही मिटवली, त्याने फक्त भुकेची दिशा बदलली. हा उपचार नाही हो, हे हिप्नोटिझम आहे. हो सर, हे हा कोणता कॅरेक्टर आहे? हे जोकर आहे, जोकर. नाही, तो सांगतोय नीट बघ. हिटलरने काय केलं? हिटलरने कोणाची भूक नाही मिटवली. हिटलरने लोकांना सैनिक रूपी एक यंत्र बनवलं, फक्त यंत्र. आणि आज तू पाहशील तर कॉर्पोरेट जगामध्ये हेच सुरू आहे. माणूस फक्त यंत्राचा एक पार्ट झाला आहे, त्याचा काहीच उपयोग नाही. माणसाचा माणूस पण हिरावत चालला. माझं जग कोणी फोडलं? काय आहे? ही तुमची माणुसकी, ही तुमची दया, ही आम्हाला कमकुवत करत आहे. माणसांनो, द्वेष सोडून द्या. कारण द्वेष सोडणं ह्यातून आपण यंत्रातून आहे ना अंतर कमी केलं, पण माणसातलं अंतर मात्र तसंच दूर होत राहिलं. विमानानं अंतर कापत गेलं, पण माणुसकी मात्र दूर होत गेली. सैनिकांनो, तुम्ही योद्धे आहात, योद्धे. देवानं तुमच्यात प्रेम भरलं, त्यामुळे ह्या असल्या कुठल्या तरी गहन अशा ह्याच्यात अडकत राहू नका. तुम्ही सृजनाचे नागरिक आहात. विज्ञानाचा वापर हा संवादासाठी नसून सृजनासाठी करायचा, सृजनासाठी. इतिहास संपला, पण आजचा दिवस सुरू झाला आहे. सर, मला कळाले. हिटलरनी मीवर राज्य केले व चापलींनी आम्हीवरच्या सत्तेचा फुगा फोडला व माणुसकीचे फूल पुन्हा उमळवले. मिशी सारखी असू शकते, पण माणूस नाही. मग आता तुमच्या मनामध्ये कोण बसलंय? जो ओरडून आदेश देतो की जो शांतपणे हसवतो? मिशी एक विचाराने,
विचार तुम्हाला करायचा आहे आणि उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. धन्यवाद.